नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID मार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे। गट क वर्गाचं हे जे महत्त्वाचं पद आहे ते सरळ सेवे पद्धतीने भरलं जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। उमेदवारांचं वय या पदांसाठी 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे। यासाठी 11 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। पुणे महाराष्ट्र हे तुमचं या पदांसाठी जॉबचं लोकेशन असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID मार्फत गट क वर्गातील सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक हे महत्त्वाचं पद सरळ सेवे पद्धतीने भरले जाणार आहे। कायमस्वरूपी अशी पदांची भरती असणार आहे। 16 जागा या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 41,800 ते 1,32,300 या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने www.mahacid.government.in या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे। तुमच्या माहितीसाठी हे जे संकेतस्थळ आहे हे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। 10 फेब्रुवारी 2026 ते 11 मार्च 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता ही जी 16 पदं या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे, या 16 पदांचं कॅटेगरीनुसार विभाजन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानुसार ॲप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे। शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेल्या उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। मात्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातून ही पदवी असणं आवश्यक असणार आहे। म्हणजे केमिस्ट्री आणि फिजिक्स विषयासहित तुम्ही विज्ञान शाखेची पदवी घेतलेली आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी फॉरेन्सिक सायन्समधनं BSc केलेले आहे, अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। मित्रांनो, या पदासाठी उमेदवारांकडे संगणकाचं ज्ञान, मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान मात्र असणं आवश्यक असणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन या पदांसाठी करता येणार आहे। या व्यतिरिक्त अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत, तर माजी सैनिकांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी असणार आहे। आता परीक्षेचं स्वरूप नेमकी या पदांसाठी कसं असणार आहे? या पदांसाठी उमेदवारांची 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे। यामध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी तर 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे। यामध्ये 120 गुणांची जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची एक्झाम घेतली जाणार आहे, यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक आणि सामान्य ज्ञान या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे। या 200 गुणांच्या एक्झामसाठी उमेदवारांना 120 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे। कागदपत्र पडताळणी जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याचे देखील सविस्तर अपडेट तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असणं या पदांसाठी आवश्यक असणार आहे आणि कागदपत्र पडताळणी जाताना ते तुम्हाला सोबत घेऊन जाणं देखील अनिवार्य असणार आहे। या व्यतिरिक्त अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस अचूक देणं आवश्यक असणार आहे। जी पण इन्फॉर्मेशन अर्ज करतेवेळी तुम्ही देणार आहे ती तुम्हाला अचूक द्यायची आहे। बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रुपये तर मागास प्रवर्ती उमेदवारांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत
कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.